नमस्कार. मी अनिल गोरक्ष भंडारे, वडू बुद्रुकचा एक युवा तरुण. खरं तर आज या राजकारणाच्या धुमाळीमध्ये पाबळ केंदूर गटामध्ये राजकारण पाहत असताना मला वडू बुद्रुकचा एक नागरिक म्हणून सांगूशी वाटतं की आज अनेकांवरती टीका केली जाते, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पे पत्थर उछलते नाहीये. याच प्रकारे आपण दुसऱ्यांवरती विरोध करताना आमचे स्थानिक उमेदवार हे आपण एखाद्या दुसऱ्यांवरती आरोप करत असताना त्यांनी आपल्याकडे काही गोष्टी डोकावून गेलं पाहिजे. खरं तर आज वडू बुद्रुकच्या राजकारणाचा पातळीचा स्तर एकदम खालवलेला आहे. डोळ्यासमोर कसलंही विकासाचं व्हिजन न धरता आज त्यांनी अनेक प्रकारचे गावामध्ये काही काही गोष्टी म्हणजे काही न करता आज स्वतःच्या नावावरती लादण्याचं काम करतात. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास असो किंवा काही असो, आज तिथं कसलाही त्यांचा हातभार नसतानाही आपल्या नावावरती करतात. ज्यांनी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती असेल, ज्यावेळेस त्या समाधी स्थळावरती कोणत्याही गोष्टी नसताना त्या समितीने तिथं भरपूर कामं केली, पण त्या समितीलाही विरोध करण्याचं काम आमच्या स्थानिक उमेदवारांनी केलेलं आहे. खरं तर आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंच असेल त्यांच्या माध्यमातून एक आर पाटलांच्या माध्यमातून पुष्पवृष्टी किंवा मानवंदना एक ठेवण्यात आली होती. त्यांना आम्ही लेटर दिलं आणि त्यांनी ते आमचं मान्य करून लगेच पुढच्या वर्षी पोलिसांकडून इथं पुण्यतिथी दिवशी मानवंदना मंजूर केली गेली. परंतु तेही कामाचं क्रेडिट त्यांनी एका बाईटमध्ये घेताना आम्ही पाहिले की त्यांच्या मार्फत आज प्रत्येक कामाचं क्रेडिट स्वतः घेताना आपल्याला ते स्थानिक उमेदवार दिसतात. खरं तर आज त्यांच्याकडे एखाद्याकडे जर पैसा असेल तर तो समाजकारणामध्ये वापरला गेला पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने. परंतु आज त्यांच्या गोष्टीमुळे राजकारण करत असताना मी एक वडूगावचा एक नागरिक म्हणून सांगू शकतो की आज तरुणांमध्ये राहिला नाही, माणूस मित्रांमध्ये राहिला नाही. एकदम राजकारणाची पातळी एकदम खालवलेली गेलेली आहे. त्यामुळं आज आमचं पाहताना काही गोष्टी आम्हाला त्या जाणवतात प्रकर्षाने. आणि आज काही गोष्टी बेसिक जर पाहिला तर स्वच्छतागृहे चौकासारख्या इथं नाहीये. स्मशानभूमीकडे जाणारा रोड जर तुम्ही पाहिला तर तो रोड नाहीये. समाधी स्थळाचे पुण्यतिथीचे काम करताना कोरोना काळात मध्ये अनेक बिलं दाखवून वगैरे ह्या गोष्टी त्यांनी दाखवायचं काम वगैरे केलेलं आहे. खरं तर ह्या गोष्टी आणि आता आम्ही जर स्थानिक उमेदवारांचं सांगितलं तर अनेक कामांपैकी जर उज्जैनचं काम, उज्जैन दर्शन वगैरे बरेच जण म्हणतात की आम्हाला उज्जैनला नेलं. खरं तर मी आज मतदारांना एवढंच आवाहन करू शकतो की आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये आहे. तर ज्या संभाजी महाराजांकडे बघून आपण स्वाभिमान हा शिकलेलो आहे, तर कसलाही स्वाभिमान आपला विकला न जाऊन आपण एक योग्य तो निर्णय घेऊन कसल्याही आमिषाला बळी न पडता योग्य तो उमेदवार निवडून द्यावा ही माझी इच्छा आहे. खरं तर आपण एक जवळून राजकारण पाहिलंय की लोक कशी आमिषाला भुलतात. आपल्या रोज ताटात जेवणाराही माणूस थोड्याशा आमिषाला भुलून एक वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतो. परंतु मी एक कळकळीची विनंती करतो की आपल्या संसाराला लागणारा पैसा हा आपल्या कष्टाचाच असू द्या, तो आपला संसार करत असताना आपण व्यवस्थितपणे करावा, कसल्याही आमिषाला बळी पडू नका आणि योग्य तो निर्णय घ्या. स्थानिक उमेदवारांना विचारलं गेलं तर विकास कामं काय केली, तर विकास कामांमध्ये अनेक लोक सांगतात की उज्जैन वगैरे यात्रेला नेलं. खरं तो देवदर्शन करताना असताना प्रत्येक मनुष्य हा आपल्या पैशातून नारळ वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन देवदर्शन करत असतो. परंतु आज तुम्ही उज्जैनला जर कुणाच्या पैशावर गेले तर आज तुम्ही तुमचं पुण्य त्यांना देता, म्हणजे तुम्ही त्यांना काहीतरी देणे झालाय. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीला बांधील नाहीये. तुम्ही तुमचा योग्य तो निर्णय घ्या. आज जर विकास कामांमध्ये जर पाहताना जर उमेदवार निवडायचा झाला तर विकास नाना गायकवाड यांची कामं खरंच तरुण वर्गाला भाळणारी आहे. आज राजकीय लोक आपण अनेक पाहिले, पण स्वतःच्या खिशातून रुपया घालून काम करणारे हे ठराविक लोक राहतात. त्यांना एक दानत लागते. ती दानत मी विकास नानांमध्ये पाहिलेली आहे. आज अनेक जण विरोधक त्यांच्यावरती बोट उचलतात की त्यांनी किती लग्न केली, काय केली सांगावा. मी म्हणतो की पैशामध्ये एकाचंही जर गरीबाचं लग्न लागलं असेल तर ते पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज जर त्या ठिकाणी आमच्या वरच्या भागामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न हा सगळ्यांना भेडसावतो. त्या प्रश्नावरती त्यांनी सोल्युशन म्हणून काही टँकर वगैरे पुरवले. आज वेळेला तो माणूस धावून आलेला आहे. त्यामुळे नक्कीच तरुण वर्गामध्ये त्या माणसाचं एक क्रेज आहे. तरुण वर्ग त्यांच्या माग पाठीशी उभा आहे. त्यामुळं त्यांच्यावरती आरोप करता आधी लोकांनी आपलं स्वतःची कामं वगैरे काही पाहिली गेली पाहिजे. विकास नानांविषयी काम करताना जर आज जिल्हा परिषदेवरती जर निवडून आले तर आमदार निरंजनजी डावकरे असन, मेघनाताई बोर्डीकर असन यांच्या मार्फत पाबळ केंदूर गटातील पाण्याचा प्रश्न हा नक्कीच सोडवला जाईल. आणि केंद्रात आपल्या महाराष्ट्र राज्यात देवेंद्र फडणवीस भाजप सरकार असल्यामुळे ह्या प्रश्नांना नक्कीच एक सोल्युशन म्हणून नक्कीच त्याच्यावर उपाय निघेल ही मी खात्री मतदारांना देऊ शकतो.